भांडारदरा येथील असलेले श्री अमृतेश्वर मंदिर तुम्हाला माहित आहे का? आणि तिथेच असलेला सर्वात मोठा व सर्वात उंच वॉटरफॉल तुम्हाला माहित आहे? तर नाही सगळं तुम्हाला सांगतो, म्हणून ब्लॉग शेवटपर्यंत पाहणे विसरू नका. तर जय शिवराय भानू, भटकंती सिरीजच्या पार्ट 3 मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. पार्ट 2 मध्ये तुम्ही बघितलं असं आपण आलो होतो पहिल्या स्पॉटवरती, मग तिथं आपण मस्तपैकी बोटिंग केली होती. तर मग पहिला स्पॉट तो मस्तपैकी बघून झाला, तर मग आता निघालो दुसरा स्पॉट बघण्यासाठी. दुसरा स्पॉट बघायला जातो आपल्याला इथं मस्तपैकी एवढे भारी भारी व्ह्यू भेटायला लागले. तर तिथं कसं निसर्गरम्य वातावरण असं. तर मग भावना 10 मिनिटात आपण पोहोचलो दुसऱ्या स्पॉटवर. रविवार असल्या कारणाने आज खूप सारी गर्दी पण होती आणि मग निघालो भावना दुसरा स्पॉट बघण्यासाठी. आणि तिथं नाही सिमेंटाचे नाही तर डांबरीचे रोड पण नव्हते, डायरेक्ट ट्रेकिंग करून जायचे होतं आपल्याला. आणि भावना दुसऱ्या स्पॉटवरती एकच वॉटरफॉल नाही तर त्याच्या सोबतीचा अजून एक वॉटरफॉल आहे. आणि तिथं पहिल्या वॉटरफॉलचं नाव आहे बाहुबली वॉटरफॉल आणि दुसऱ्या वॉटरफॉलचं वसुंधरा वॉटरफॉल. आणि मग आपल्याला जायचं होतं अगोदर वसुंधरा वॉटरफॉल बघण्यासाठी. तर मग लगेचच निघालो आम्ही पण. स्वतःची तुम्ही तुमच्या ब्लॉगरची ऍक्शन बघून घ्या. तर मग भावना 10 मिनिटाचा ट्रेक करून आपण आलो वसुंधरा वॉटरफॉल बघण्यासाठी. आणि तिथं आपण जसं आलो तसं वाटलं आपलं डायरेक्ट आपण स्वर्गामध्ये चालू. आणि डायरेक्ट आपण मध्ये जाऊन व्हिडिओ काढला, पण आपल्या डायरेक्ट एवढा पाण्याचा फवारा लागत होता आणि खतरनाक मध्ये हवा पण लागत होती. आणि उतरले ना मग सगळे आपले मित्र पाण्यामध्ये. पाणी एवढं खतरनाक म्हणजे थंड होती की काय सांगू. काय पाहू मग आपला मस्तपैकी वसुंधरा वॉटरफॉल एक्सप्लोर झाला होता. आणि आता फक्त 3 स्पॉट बघायचे राहिले होते. मग भेटू आपण आता 3 स्पॉट सोबत पार्ट 4 मध्ये. पार्ट 4 बघण्यासाठी तुम्ही मला अगोदर फॉलो करून घ्या.